नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. इचलकरंजीत पत्रकारांचे धरणे आंदोलन स्थगित. सभागृह चित्रीकरणावरून वाद. लवकरच परवानगी देण्याची प्रशासनाची ग्वाही. इचलकरंजी महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहातील कामकाजाचे चित्रीकरण करण्यास इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडियाला मज्जाव करण्यात आल्याच्या निषेधार्थ पत्रकारांनी छेडलेले धरणे आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले. प्रशासनाने लवकरच लाईव्ह चित्रीकरण परवानगी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. महापौर उदय धातुडे यांनी सभागृहातील चित्रीकरणास बंदी घातल्याने डिजिटल व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींमध्ये नाराजी पसरली होती. याच्या निषेधार्थ पत्रकारांनी महापालिकेच्या दारात धरणे आंदोलन करत आपली भूमिका ठामपणे मांडली. पत्रकार हे समाजातील प्रश्न लोकांसमोर मांडण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. तसेच लोकप्रतिनिधींच्या कामाचा आढावा जनतेपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. दरम्यान या आंदोलनाची दखल घेत सत्ताधारी व विरोधी पक्षातील नगरसेवकांनीही महापौरांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. पत्रकारांना चित्रीकरणास मज्जाव करणे हा अयोग्य निर्णय असून त्यांना तात्काळ परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली. उपमहापौर अनिल डाळ्या, नगरसेवक राजू पुजारी व नितेश पवार यांच्या शिष्टमंडळाने आंदोलनस्थळी भेट देत पत्रकारांशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान लवकरच सभागृहाचे लाईव्ह चित्रीकरण उपलब्ध करून दिले जाईल, तसेच सध्या सुरू असलेल्या चित्रीकरणाची सुविधा देखील माध्यमांना दिली जाईल अशी ग्वाही देण्यात आली. या आश्वासनानंतर माध्यम प्रतिनिधींनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या घटनेमुळे महानगरपालिकेतील कामकाज पारदर्शक करण्याबाबतचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून पत्रकार आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाची गरज अधोरेखित झाली आहे. यावेळी विनायक कलढोणे, साईनाथ जाधव, सॅम संजापुरे, रणधीर नवनाळे, निखिल भिसे, संतोष मोकाशी, अंकुश पोळ, वेदांत पाडरकर, रसूल जमादार, गौरव कोष्ठी, विजय तोडकर, प्रीती कलढोणे, अंजुम मुल्ला, संगीता हुग्गे, सचिन बेलेकर, निहाल ढालाईत, रसूल जमादार, सदीप सुर्वे, अमानत जमादार, मुबारक शेख, शाह हुसेन मुल्ला, रवींद्र कांबळे, सद्दाम मुल्ला, निहाल ढालाईत आदी पत्रकार उपस्थित होते.